विषय असा आहे की महावितरण विद्युत सहाय्यक भरती करताना एक्झाम बेसिसवर हे सिलेक्शन व्हायला पाहिजे। आता पुढे जे काही विद्युत सहाय्यक भरती मोठ्या 1500 जे विद्युत सहाय्यक भरती पेंडिंग आहे 2019ची, ती भरण्यात आलेली नाही आहे। ओपनसाठी जो कट ऑफ आहे जनरलचा तो साधारण 85% वर आलेला आहे। आपलं बेसिक आहे, बेसिक इलेक्ट्रिकल झालं, डीसी सर्किट झालं, इलेक्ट्रिशियन साधने म्हणजे टूल्स ऑफ इलेक्ट्रिशियन, बेसिक सेफ्टी, सेल्स अँड बॅटरीज। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। अतिशय महत्त्वाची जी काय आता विद्युत सहाय्यक भरती आहे महावितरणची, ती आता पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला जाहिरात ही पाहायला मिळू शकते, म्हणजे अशी एक आशा आहे, अपेक्षा आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहे त्यावर आपण ऑलरेडी 1-2 व्हिडिओ दिलेले आहे। त्यामध्ये विद्युत सहाय्यक आणि आपलं अकाउंट असिस्टंट म्हणजे बीकॉम बेसवर ज्या वॅकन्सी असतात फ्रेशरसाठी, तर त्या बेसिसवर एक अपडेट आपण स्ट्रॉंग अपडेट दिलेला आहे। परंतु विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहे की त्यामध्ये सर उपकेंद्र सहाय्यकचा उल्लेख नाही किंवा ऑपरेटर हे जे पद आहे त्याचा उल्लेख नाही आहे। IT इलेक्ट्रिशियन वायरमन बेसचं वरचं जे पद असतं, परंतु मित्रांनो ती सुद्धा पद इथे येणार आहे किंवा ती सुद्धा जाहिरात इथे अपेक्षित आहे। त्यामध्ये जी काही माहिती मिळते आहे त्यानुसार 5000च्या जवळपास ही विद्युत सहाय्यकची पदं आहे आणि साधारण 1,500 ते 2,000 ही उपकेंद्र सहाय्यकची पदे आहे। त्यामध्ये ऑलरेडी आपण भरपूर व्हिडिओज त्यावर दिलेले आहे, तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता। विद्युत सहाय्यकच्या वगैरे महावितरणच्या किंवा महाट्रान्सकोचं जे काही प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेबस एक्झाम पॅटर्न वगैरे दिलेला आहे। परंतु अजूनपर्यंत हे कन्फर्म झालेलं नाही आहे की विद्युत सहाय्यक ही जी भरती आहे ती एक्झाम बेसिसवर होईल की 10वीच्या मेरिट बेसिसवर होईल। ठीक आहे, याआधी जी भरती झालेली आहे ती 10वीच्या तुमचे जे काही मार्क्स आहे, बेस्ट ऑफ 5 नाही, नॉन बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुमचे बेस्ट ऑफ 6चे जे मार्क्स असतात त्या बेसिसवरती सिलेक्शन झालेलं आहे किंवा त्या बेसिसवरती लिस्ट लागलेली आहे। 2019ची जी भरती होती ती, आणि उपकेंद्र सहाय्यकचं जे आहे ते एक्झाम बेसिसवरच होते आणि ती एक्झाम बेसिसवरच होणार आहे जर पुढे जाहिरात आली तर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकचे जे पद आहे तर त्यामध्ये काय काय तुमचं म्हणजे काय एक्झॅक्ट क्रायटेरिया काय राहतो किंवा एज लिमिट काय राहते, सिलेबस काय राहते किंवा त्याचा कट ऑफ एक्सपेक्टेड काय राहू शकतो किंवा याच्या आधीचा काय होता 10th बेसिसवरचा, म्हणजे 10th बेसिस म्हणजे 10वीच्या बेसिसवर जर ही भरती झाली आधीच्या याच्यानुसार नियमानुसार तर काय क्रायटेरिया राहू शकतो, काय कसं काय तिथे तुमचा कट ऑफ राहू शकतो। आणि एक्झाम बेसिसवर झाली तर एक्झाम बेसिसवर तुमचा IT इलेक्ट्रिशियन वायरमन असेल तर तुम्ही इथं हे करू शकता, अप्लाय करू शकता एक्झामसाठी। आणि त्यानंतर तुमचा एक्झाम पॅटर्न जो आहे, तुमचा सिलेबस आहे, तुमचा कट ऑफ आहे, जे काही आहे ते सगळं बरीचशी माहिती मी इथे देणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो अतिशय एक महत्त्वाचं लेटर आहे। ॲक्च्युली युनियन लेवलवर बरेच प्रयत्न सुरू असतात युनियनचे, ते कुठलेही युनियन असो। तर मित्रांनो बघा, तांत्रिक कामगार युनियन वाशिम जिल्ह्यातून हे पत्र गेलेलं आहे। प्रभाकरजी लहाने सरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन यांचं हे पत्र आहे। अतिशय चांगली त्यांनी पुढाकार घेतलेला आहे इथे आपण म्हणू शकतो आणि विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा ही चांगली बाब आहे। पत्र गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री किंवा ऊर्जा मंत्री महाराष्ट्र शासन। विषय असा आहे की महावितरण विद्युत सहाय्यक भरती करताना माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10वी+12वी बंधातील SSC परीक्षा अथवा तत्सम परीक्षेतील प्राप्त जणांच्या गुणाच्या सरासरी गुणांच्या आधारे निवड यादी न लावता कार्यक्षम उमेदवार मिळण्याकरता ऑनलाईन परीक्षा व शारीरिक क्षमता घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी। की एक्झाम बेसिसवर हे सिलेक्शन व्हायला पाहिजे। आता पुढे जे काही विद्युत सहाय्यक भरती मोठ्या प्रमाणात येणार आहे ती एक्झाम बेसिसवरच व्हायला पाहिजे। जर विद्युत सहाय्यक भरती ही 10वी बेसवर झाली तर काय होईल आणि आपलं एक्झाम बेसवर झाली तर कसं काय होईल ती एक्झाम भरती। ठीक आहे, तर 10वी बेसवर झालं मित्रांनो तर तुमचे जे मार्क्स आहे 10वीचे पर्सेंटेज आहे, ठीक आहे, म्हणजे ते बेस्ट ऑफ 5 नाही, तुमचे टोटल जे काही 6 सब्जेक्ट वगैरे असतात त्याचं पर्सेंटेज घेतला जाते, त्यानुसार फॉर्म भरावा लागतो। परंतु त्यामध्ये बरीच ती किचकट प्रोसेस राहते आणि नंतर मग तिथे फॉर्म रिजेक्टसुद्धा होतात, तेच झालेलं आहे। त्याच्यामुळे ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म व्यवस्थित भरले त्यांचासुद्धा इथे खूप मोठा लॉस झालेला आहे। अजूनपर्यंत 1500 जे विद्युत सहाय्यक भरती पेंडिंग आहे 2019ची, ती भरण्यात आलेली नाही आहे। नियमानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे, एक मेरिट लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट त्यांनी लावली, आता दुसरी वेटिंग लिस्ट ते लावणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण ठीक आहे, बाकी पुढे काय होतं ते बघू आपण। आता ती वेटिंग लिस्ट अजून क्लिअर झाली नाही किंवा जे काही 1500 विद्यार्थी होते ते अजून क्लिअर झाले नाही आहे आणि आता ही नवीन भरती येत आहे। 10 बेसिसवर झालं तर तुम्हाला फॉर्म सबमिशन करावं लागते, नंतर 2-3 महिन्यामध्ये त्याचं एक मेरिट लिस्ट लागते, एक मेरिट लिस्ट नंतर वेटिंग लिस्ट लागते आणि मग तुमचं जॉईनिंग होतं। 3 वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो नियमानुसार आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट करून घेतलं जातं। पहिलं जे आहे तर तुमचं पहिलं जेव्हा तुम्ही जॉईन होतं तेव्हा तुमचं पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000 आणि नंतर तुमचं 3 वर्षानंतर तुमचं टेक्निशियनचं तुम्हाला पे स्केल लागू होतं, ते साधारण 25,800 आजच्या डेटमध्ये आहे। पुढच्या वर्षी ते वेज रिव्हिजननुसार ते साधारण 30,000 ते 32,000च्या घरामध्ये बेसिक होणार आहे। तुमची सॅलरी 50 पर्यंत जाऊ शकते, नंतरची गोष्ट आहे 24च्या नंतरची। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो
10 बेसिसवर जर तुमचा फॉर्मच्या जागा निघाल्या तर तुमचा जो कट ऑफ काय आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो. कट ऑफ तुम्हाला मी सांगतो याचं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर, इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर, त्यावर सुद्धा आपण शेअर करू. हा चार्ट पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यामध्ये बघा ओपनसाठी म्हणजे हे इतका मोठा खूप मोठा चार्ट आहे. मी तुम्हाला थोडंसं ढोबळमानाने सांगतो. इथे ओपनसाठी जो कट ऑफ आहे जनरलचा तो साधारण 85%वर आलेला आहे 10 बेसिसवर. त्यानंतर OBC आहे ती 80% आहे. त्यानंतर SBC आहे ते साधारण बघा 80% आहे. त्यानंतर NTD आहे ते 84 आहे. NTC 82 आहे. NTB 81 आहे. VJA 81 आहे. ST 80 आहे आणि 81.73 SC आहे आणि EWS आहे 80%. ठीक आहे. हा जनरलचा आहे. 10 बेसिसवर लागला तर तुम्हाला 80 to 85च्या दरम्यान जर तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला इथे चान्सेस आहे. किंवा मग तुम्ही वुमन रिझर्वेशन असेल, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असाल, एक सर्व्हिसमॅन असाल किंवा तुम्ही हँडिकॅप असाल तर तुम्हाला इथे आणखी खूप खाली येतं. साधारण 65 to 70पर्यंत सुद्धा तुमचा कट ऑफ येऊ शकतो तुम्ही समांतर आरक्षणमध्ये असाल तर. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो 10वी बेसवर. अजूनपर्यंत हे कन्फर्म झालं नाही की हे 10वी बेसवर ॲड काढतात की तुमच्या एक्झाम थ्रू काढतात. ठीक आहे. एक्झाम थ्रू जर झालं बघा, आता एक्झाम थ्रू जर झालं तर तुम्हाला ते फॉर्म भरून घेशील. ITI इलेक्ट्रिशियनच्या बेसवर कुठल्याच प्रकारचे अप्रेंटिस कंपल्सरी राहणार नाही. फ्रेशरसुद्धा इथे फॉर्म भरू शकतो. अप्रेंटिस कंपल्सरी नाही. जर तुमचं महावितरणचं अप्रेंटिस असेल, महाट्रान्सफर महाजनको चालणार नाही. महावितरणचं अप्रेंटिस असेल तर तुम्हाला 10% मार्क जास्त मिळते. ठीक आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जे एज लिमिट आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा एज. याच्या आधीची जी ॲड आहे 2019ची त्यामध्ये एज लिमिट जे आहे ते ओपनसाठी 27 होतं आणि बाकी कॅटेगरीसाठी 32 होतं. आता वाढण्याची शक्यता आहे कारण महावितरणचं एज लिमिट हे सगळ्यात कमी राहतं. महापार्षण आणि महाजनकोचं थोडं जास्त राहतं. त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये बघा, एक्झाम पॅटर्नमध्ये 150 मार्काची ही एक्झाम होते. ऑनलाईन टेस्ट होते. एकच परीक्षा आणि तुमचं सिलेक्शन असतं आणि त्याच्यामध्ये 130 प्रश्न असतात. टेक्निकलचे म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमनचे 50 प्रश्न, 110 मार्क. 2.2चं वेटेज असतं प्रत्येक प्रश्नाला. नंतर रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 40 प्रश्न 20 मार्क. ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित 20 प्रश्न 10 मार्क. मराठी 20 प्रश्न 10 मार्क असं एक तुमचं एक्झाम पॅटर्न राहतं मित्रांनो. आणि याचं जे सिलेबस आहे तुम्हाला बघा, तर सिलेबसमध्ये तुमच्याकडे जर सोबत विद्युतशास्त्र बुक असेल तर त्यामधले 34 चॅप्टर आहे. त्यातले साधारण 20 ते 25 चॅप्टर अतिशय महत्त्वाचे ते सुद्धा त्यावर एक्झाम पॅटर्न राहतो. म्हणजे जनरल आपलं महाट्रान्सफरची जी टेक्निशियनची आता एक्झाम आहे विद्युत सहाय्यकची, बस सेम सिलेबस तुम्हाला, सेम एक्झाम पॅटर्न, सेम सगळे रूल इथे राहणार आहे या एक्झाममध्ये सुद्धा विद्युत सहाय्यक महावितरणच्या. जर एक्झाम बेसवर झालं तर बेसिक इलेक्ट्रिकल झालं, DC सर्किट झालं, इलेक्ट्रिशियन साधने म्हणजे टूल्स ऑफ इलेक्ट्रिशियन, बेसिक सेफ्टी, सेल्स अँड बॅटरीज वगैरे, अर्थिंग वगैरे, इल्युमिनेशन म्हणजे रोषणाई, विद्युत उपकरणे. त्यानंतर आई नियम म्हणजे आई रूल ज्याला म्हणतो आपण, विद्युत मापन म्हणजे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स वगैरे, केबल्स, हिटिंग अँड वेल्डिंग, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, ॲनालॉग, डिजिटल. त्यानंतर तुमचं ट्रान्सफॉर्मर, DC जनरेटर, DC मोटर, अल्टरनेटर, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, वीज निर्मिती म्हणजे पॉवर जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन. ठीक आहे. आणि स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. हा एकंदरीत सिलेबस आहे. नंतर बुद्धिमत्तामध्ये दिशाज्ञान चाचणी म्हणजे डायरेक्शनल सेन्स. त्यानंतर नातेसंबंध, बैठक व्यवस्था, वर्णमाला म्हणजे न्यूमेरिक नंबर सिस्टीम वगैरे पण राहणार आहे. त्याच्यामध्ये कुटप्रश्न, पझल्स वगैरे, सिलोजिझम, तर्क आणि अनुमान, कोडिंग, डिकोडिंग, क्रमवारी आणि क्रम म्हणजे जे काय म्हणतो रँकिंग अँड ऑर्डर वगैरे. त्यानंतर अंकगणित या विषयामध्ये सिम्प्लिफिकेशन, लसावी मसावी, टक्केवारी, सरासरी म्हणजे ॲव्हरेज, वय आणि प्रश्न, वयवारी ज्याला म्हणतो, गुणोत्तर आणि प्रमाण, मिश्रण आणि जोडणी, चतुर्भुज समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे प्रश्न थोडे बेसिकमध्ये राहू शकतात, पाईप अँड टाकी वगैरे, वेळ आणि काम. त्यानंतर बोट आणि प्रवाह, नफा तोटा वगैरे राहणारच आहे. त्यानंतर नंबर सिस्टीम, त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन आणि तुमचं सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. आणि मराठीमध्ये जनरल आपलं ग्रामर राहते आणि पॅसेजेस राहते मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, वाक्याचे प्रकार, अलंकार, शुद्ध अशुद्ध शब्द, समार्थी, विरुद्धार्थी शब्दसमूह, म्हणी व त्यांचे अर्थ वगैरे आणि विरामचिन्ह. ट्रान्सपोर्ट टेक्निशियनचा तुम्ही अभ्यास करत असाल किंवा नसेल करत असाल तरी त्याचा सिलेबस बघा, आपले व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळून जाईल. तर मित्रांनो या रिलेटेड तुमचे जे बुक्स आहे, तुम्हाला जर अभ्यासाची तयारी करायची असेल तर महाट्रान्सपोर्ट टेक्निशियनचे तुमच्याकडे बुक असेल तुम्ही यूज करू शकता. किंवा जे विद्यार्थी नवीन आता व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगतो की टेक्निकलसाठी म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी सोबत विद्युतशास्त्र बेस्ट बुक आहे आपल्या थेअरीसाठी. त्यानंतर ॲप्टिट्यूड त्यानंतर MCQसाठी मराठीमध्ये 1-2 बुक आहे पण ते काही विशेष कामाचे नाही आहे. परंतु हिंदीमध्ये रामबाण एक मी नेहमी सजेस्ट करत असतो. रामबाण एक बुक आहे पेंडल सरांचं, तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळून जाईल किंवा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली व्हिडिओच्या खाली दिसते. यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचे अतिशय चांगलं बुक आहे तर टेक्निशियनचं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. किंवा बुलेट म्हणून आहे यूथ कॉम्पिटिशन टाईप्स यूथ पब्लिकेशनचं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. बाकी तुमच्याकडे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो त्यावर
आणि बाकी ॲप्टिट्यूड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता रिझनिंगसाठी सतीश वशे सर किंवा मग सचिन ढवळे सरांचा बुक तुम्ही यूज करू शकता. सचिन ढवळे सरांचा सुद्धा अतिशय चांगलं बुक आहे. डिस्काउंटमध्ये 500-700 पर्यंत तुम्हाला दोन्ही बुक मिळून जातील. ठीक आहे. आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. प्लस तुम्हाला उत्तरावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे तो सुद्धा तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. एक तर कंबाईन ॲड येईल मित्रांनो, सगळं एकत्र येईल. JEE अकाउंट असिस्टंट आणि विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक वगैरे, किंवा मग आधी JEEची येईल, नंतर मग आपल्या ITI लेवलची येईल विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक वगैरे आणि अकाउंट असिस्टंट वगैरे, अशी एक आशा आहे. आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो, आपला अकाउंट असिस्टंटचे जे विद्यार्थी आहे BCom बेसवरचे, त्यांचे भरपूर रिक्वेस्ट आहे. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपण घेणार आहे अकाउंट असिस्टंटसाठी. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी मी माहिती द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंफार डायरेक्शन मिळेल आणि तुम्ही थोडंफार तयारीमध्ये राहाल, जेणेकरून पुढे तुम्हाला यश मिळेल, अशी मी आशा करतो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल, सगळ्या विद्यार्थ्यांना मिळेल. ITI ज्यांचं झालेलं आहे इलेक्ट्रिशियन वायरमॅन. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, इंजिनियर अमोल चॅनलला. आणि इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आपला आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. छोटे मोठे अपडेट्स आपण त्यावर सुद्धा देत राहतो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.